करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 10वा जगज्योती नाम. समास दुसरा देह अशंका नाम. श्रीराम समर्थ. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्म विष्णू महेशाला उरी नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. समर्थ कृपेने सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांचं स्मरण करून झालेलं आहे. परंतु साक्षात कोण पाहिजे? एखादं आपण काम केलेलं आहे, त्या कामाचं साक्ष, त्या कामाचा पुरावा आपल्याला दाखवावा लागतो. मग सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. बरोबर आहे की नाही? भाग कसा दिलेला आहे? का स्मरण आपल्याकडून व्हायला हवं? का सुरुवात प्रार्थनेने करून दिली? कारण मन संपूर्ण पाहायला जर गेलो तर आपलं मन चंचल आहे. म्हणून आपण प्रत्येकाच्या घोषणा ऐकत आलेलो आहोत. प्रत्येकाच्या घोषणासाठी आपण बाहेर पडलेलो आहोत. परंतु जय हा मागे असतो. परंतु जर पाहायला गेलो तर या भक्तीमध्ये जय हा पहिला आहे. आणि सुरुवात म्हणजे जय हा एक नसून 2 वेळा जय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय कोणाचा दाखवलेला आहे? एक म्हणजे देहाचा आणि दुसरा म्हणजे परब्रह्माचा. जय जय रघुवीर समर्थ. करता करविता कोण आहे? रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध मतच कुठलं मानले? समर्थांनी खुद्द भगवंताचं वचन. दशक 10वा जगज्योतीना. समास दुसरा देह अशंकना. 10वा दशक जगज्योती आणि त्यातला समास दुसरा देह अशंका. 20 दशक दासबोध. श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो. ऐकून सुद्धा पुन्हा आपल्याला आशंका आहे. हा देह संपूर्णपणे शंकेमध्ये विचारामध्ये गुंतलेला आहे. मग या देहाला पडलेले विचार, हा देह संपूर्णपणे शंकेमध्ये का गुरफटलेला आहे? कारण समर्थांनी श्रवण बघा, प्रत्यक्षपणे आपण ऐकत असताना सुद्धा आपल्याला त्या विचारांमध्ये आपला देह अडकलेला आहे. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्म विष्णू महेशाला उरी नाही. स्वामीने विचार दाखविला म्हणजे काय? मागील समासात जर पाहायला गेलो, मागच्या समासामध्ये आपल्या देहामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं संपूर्णपणे विवरण सविस्तर वर्णन करून दिलेलं आहे. परंतु आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाही आणि तसा अनुभवही येत नाही. बरोबर ना? आपण स्मरण करत आहोत. स्वामींनी विचार सुद्धा दाखवलेला आहे. येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाहीये. म्हणजे काय? तर ब्रह्मा उत्पत्ती करत असतो, विष्णू पालन करत असतो आणि महेश संहार करत असतो. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा
श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म. म्हणून आपण श्लोक का म्हणत असतो? कोणाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. उत्पत्ती, स्थिती, संहार दिलेला आहे बघा कसा भाग. ब्रह्म विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्यय नाही. ब्रह्म विष्णू आणि महेश हे उत्पत्ती, स्थिती आणि संहार करत असतात. पण तसा सुद्धा अनुभव आपल्याला प्राप्त होत नाहीये. कारण ज्या प्रकारे आपला देह कार्य करताना दिसत असतो, देहाची वाहवा सुद्धा आपलीच होते. परंतु ज्याने संपूर्णपणे आपला देह बनवलेला आहे, ज्याने संपूर्णपणे या कार्यासाठी देह तत्पर करून या पृथ्वी तलावर आणलेला आहे, तो परब्रह्म आपल्याला दिसत नाहीये. बरोबर ना? ब्रह्म उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्यय नाही त्याचा. पालन करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकून जाणे. आता उत्पत्ती करता ब्रह्मा 4 मुखांचा असे म्हणत असतात. पण तसाच सुद्धा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला पाहायला मिळत नाही. ब्रह्म झालं. आता विष्णू पालन करता कोण आहे? तर विष्णू हा 4 भुजांचा आहे. पण प्रत्यक्ष अनुभव येतो का? नाही. महेश संवार करीतो, हाही प्रत्यय कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो, विपरीत बोलिला. महेश संवार करत असतो. परंतु जर आपल्याला अनुभव नाही. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती, स्थिती आणि लय करता आहे असं सांगितलेलं आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये जर पाहायला गेलो, प्रत्येकाचं वेगवेगळं रूप, प्रत्येकाचं वेगवेगळे महत्त्व दाखवलेलं गेलं आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटत असतो. म्हणजेच काय? प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येकाचं वर्णन आणि प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळ्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे. मग देहा शंकेमध्ये पडत आहे की कोणाचं ऐकावं, काय खरं आणि काय खोटं आहे. मूळ मायेस कोणी केले, हे तो पाहिजे कळले. तीही देवांचे रूप झाले आईलीकडे. मूळ मायाला कोणी उत्पन्न केलं हे कळलं गेलं पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडली. मग मायेच्या पलीकडला कोण? सद्गुरू साक्षात. कारण आपला देह जर कोणी बनवला असेल तर सद्गुरू साक्षात परब्रह्माचं कार्य आहे. परंतु मूळ मायेस कोणी केले? आता मूळ माया कोणती हे कळलं पाहिजे. परब्रह्माला जन्म नाही तर मृत्यू सुद्धा नाही. परंतु आपल्या या देहाला जन्म सुद्धा आहे आणि मृत्यू सुद्धा नक्की आहे. कारण आपला देह हा शाश्वती नसून नाशिवंत. तिन्ही देवाचं रूप झालं. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहु साल मंत्रावळी शक्ती मोठी. मूळ माया लोक जननी, तयेपासून गुणक्षोभिनी. गुणक्षोभिनी पासून त्रिगुणी जन्म देवा. मूळ माया हीच सर्व लोकांची जननी आहे. ज्याप्रमाणे आपण धरती माता बोलत असतो, कारण आपला हा देह मातीपासूनच बनवलेला आहे. मग मूळ माया कोणती? हीच सर्व लोकांची जननी आहे असं म्हटलेलं आहे. मूळ माया लोक जननी, तिच्यापासून गुणक्षोभिनी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिनी मायेपासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा जन्म प्राप्त झालेला आहे. आयसी बोलती शास्त्र कारक आणि प्रवृत्तीचे ही लोक, प्रत्यय फुसता कित्येक
आकांत करीती. याप्रमाणे शास्त्र करते. प्रापंचिक लोक ज्याप्रमाणे प्रपंचामधले संसारामधली लोक विचार करत असतात, ऐसे बोलती शास्त्रकार. आणि प्रवृत्तीचेही लोक प्रत्येक फुसता कित्येक आकांत करते. अनेक लोक विचारत असतात आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह उभा राहत असतं. म्हणून त्यास फुसावे ना, त्यांचे न प्रत्ययो आणवे ना, प्रत्ययविन प्रयत्न नाना ठकाठकी. म्हणून त्यांना तर विचारावंसच वाटत नाही. त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही आणि अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक. आपण एखाद्या व्यक्तीला जर विचारायला गेलो की देव कुठे आहे, देवाचा पत्ता कुठे आहे, देव आपल्याला का दिसत नाहीये, जर आपण प्रश्न ज्या व्यक्तीला काहीही माहिती नाहीये त्याला जर आपण विचारायला गेलो तर तो आपल्याला सरळ उत्तर देईल का हो? आपल्याला पुन्हा गोत्यामध्ये आणणं बरोबर की नाही? कारण त्या प्रश्नांचं संपूर्णपणे विवरण, त्या प्रश्नांचं संपूर्णपणे अर्थ आपल्याला सुद्धा कळला नाही. म्हणून त्यास फुसाविना, त्यांचे प्रत्यय आणविना, प्रयत्नविना प्रयत्न नाना ठकाला. मग आपली शेवटी फसवणूकच होत असते. कारण जर पाहायला गेलो प्रत्येक लोक आपल्याला वेगवेगळी उत्तरं देत असतात, परंतु खरं काय आहे हे उत्तर आपल्याला प्राप्त होत नाही. प्रचितीविन वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. जो मनुष्य वैद्यकी शिकलेला नाही, ज्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात गोवतात की नाही. म्हणजे विचार कर, प्रचितीविन वैद्य म्हणून आपण समजा आजारी पडलेलो आहोत आणि आपल्याला दवाखान्यामध्ये जायचं, परंतु कोणीतरी एक व्यक्ती आपल्या समोर येत असते आणि ती म्हणते की मी डॉक्टर आहे, वैद्य आहे, परंतु त्याला प्रत्यक्षात अनुभव सुद्धा नाही आहे आणि स्वतःला उगीच वैद्य म्हणून समजतो. तर तो आपला आजार, आपल्याला झालेला रोग बाजूला सारेल का हो? नाही ना. उलट आहे त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त करून देईल. म्हणून ज्याच्याकडे अनुभव आहे त्याच व्यक्तीकडे आपण जात असतो की नाही. अनुभवासी आहे प्रत्यक्ष. आता जिथे आपल्याला जॉबला जायचं आहे, जॉबला इंटरव्ह्यू होत असते. इंटरव्ह्यू घेत असताना प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारला जातो की तुमचा एक्सपिरियन्स किती, अनुभव किती. जर अनुभव नसेल तर फ्रेशर म्हणून घेत असतात, परंतु ज्याला अनुभव आहे त्याला जास्त पेमेंट म्हणून दिलं जातं. बरोबर की नाही? म्हणून प्रचितीविन वैद्य म्हणवी. मग प्रचितीविन बोलूची नाही ना. प्रचितीविने बोलणे व्यर्थ वाया, दिलेला आहे ना श्लोक. मग उगीच कधी उठाठेवी, कशाला मग उठाठेव करत बसतोस? जर आपली फील्ड ती नसेल किंवा आपण त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बसत नसेल, आपल्या त्या क्षेत्राचा काही संबंध नाही आहे, अनुभव नाही आहे, मग तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. मग शेवटी संकटात कोण जाणार आहे? आपल्याला उलट प्रकारच्या गोळ्या दिल्या, औषधी दिली तर आपल्याला त्याचा बरोबर की नाही वाईट परिणाम होऊ शकतो. तैसाची हाई विचार,
प्रत्ययो धरावा निर्धार, प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यांसी. देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबत जर आपण पाहायला गेलो तर अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव जर नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडच राहतात. म्हणजे विचार करा, आपण घरामध्ये बसलेलो आहोत, घरामध्ये काहीतरी काम करत आहोत. काम करत असताना अचानक लाईट गेली. लाईट गेली की संपूर्णपणे घरामध्ये अंधार निर्माण होत असतो. घरामध्ये अंधार दिसला की कुठलीही गोष्ट जर आपल्याला कोणी सांगितली तर ती शोधण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वस्तू बाहेर काढतो, तिथे चाच पडत असतो. म्हणजे भाग कसा दिलेला, तैसाच हाही विचार, प्रत्यय करावा निर्धार, प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यांसी. अंधकार कुठे आहे? बरोबर की नाही? अंधार संपूर्णपणे पसरलेला आहे. अंधाराला बाजूला सारायचं आहे. अंधार जेव्हा बाहेर पडेल तेव्हा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पूर्णतः उजेडच असणार आहे. प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यांसी. बरे लोकांचं काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करुणी. लोकांना तरी काय दोष म्हणून द्यायचा? दोष देण्यात काय अर्थ आहे का? दोन लोक म्हणतात हे मान्यच करावे लागतं, परंतु खरं काय ते स्वामींनी स्पष्ट करून सांगितलं गेलं पाहिजे. कारण एखादं उत्तर जर आपल्याला प्राप्त होत नसेल, एखादी प्रश्न कोणी विचारला तर त्याचं जर उत्तर येत नसेल तर आपण दुसरं उत्तर देऊन काहीच मिळणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला दुसऱ्यांना सांगता येईल. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे, म्हणो देवी माया केली, तरी देवाची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही. का भाग दिलेला आहे बघा. देवांनी माया निर्माण केली तर देवांची रूपं मायेतूनच उत्पन्न झालेली आहे. आता विचार करा, हा देह कोणाचा आहे? प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे हा देह त्या परब्रह्म. आपल्याला चालवतं कोण? आपल्या मुखातून बोलून कोण घेत आहे? परा पश्यंती मध्यमानी वैखरी. ज्याप्रमाणे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा, दशेंद्रियाचा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. मग शेवटी म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपं मायेत आली. मग आपल्या अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा ज्याप्रमाणे मायाने माया उत्पन्न केली, तर माया तर एकच आहे, दुसरी नाही ना. जरी म्हणो भूती केली, तरी ते भूतांची चव वळली. म्हणावे जशी परब्रह्म केली, तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. माया जर पाहायला गेलो, पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी तयार केलेली ही माया, ती पंचमहाभूते मायेतच समाविष्ट आहेत. निर्गुण ब्रह्माने केली म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्व नाही. बघा,
जरी मनोभूती केली तरी ते भूतांचीच वळली, म्हणावे जरी परब्रह्म केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. भाग दिलेला आहे भूतांचा आणि दुसरा भाग दिलेला आहे देवांचा. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो त्याचप्रमाणे भूत आणि परब्रह्म, कार्य आणि कर्तृत्व. बघा पंचमहाभूतांनी प्रत्यक्ष ही सर्व धरती म्हणजेच आपला जो देह यामध्ये पंचमहाभूत समाविष्ट आहेत. निर्गुण ब्रह्माने केली तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्व नाही आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी, माया मिथ्या ऐसे जाणावी तरी कर्तृत्वच नाही. आता आपले कर्तृत्व काय आहे, आपलं कार्य काय आहे ते आपल्यालाच माहिती. माया खरी असली पाहिजे. माया जर खरी असती मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लादला नसता. पण माया तर मिथ्या आहे, कर्तृत्वाचा प्रश्न येतोच कुठे. आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यय फावे, ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. तेव्हा आता या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही व्हावा. कारण देवांनी कृपाळूपणे काहीतरी केलं पाहिजे. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दिनाचा दयाळू प्रत्यक्ष परब्रह्म. बघा भाग कसा दिलेला आहे. आता आहे अवघेची उगवे का सांगितलेलं आहे. आणि मनास प्रत्यय फावे, आपल्या मनातून जे वाईट विषय आणि ज्याप्रमाणे ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. देवाच्या भक्तांसाठी, देवाच्या कार्यासाठी आपण किती तत्पर आहोत हे सांगितल्यावर प्रत्यक्षपणे आपला देह त्याच्या मस्तकी असला पाहिजे. वेद मातृका विन नाही, मातृका देहाविन नाही, देह निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे वेद मातृका विन नाही. आता वेद बघा 3.5 अ उ म आणि व अर्धमात्रा उच्चार यातून वेदांची उत्पत्ती झाली तर देहाशिवाय होत नाही. तया देहामध्ये नरदेह, त्या नरदेहांत ब्राह्मण देव, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. या सर्व देहांत नरदेह श्रेष्ठ आहे. जर पाहायला गेलो 84 लक्ष योनींमध्ये प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर नरदेह महत्त्वाचा का. कारण 84चा फेरा आपला जरी पूर्ण झालेला असला तरी पाप पुण्य मात्र, आणि त्याचप्रमाणे स्वर्ग आणि नरक, शेवटी पाप आणि भोग इथेच भोगावे लागत असते. तया देहामध्ये नरदेव, त्या नरदेहांत ब्राह्मण देव, तया ब्राह्मण देवास पाहो अधिकार वेदी. या सर्व देहांमध्ये नरदेहच श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारचे बघ कीटक
आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जीवजंतू, अनेक प्रकारचे भूचर, खेचर, वनचर, जलचर, त्यांनासुद्धा पाण्याची कमतरता. आणि त्याचप्रमाणे तया नरदेहो त्या अधिकारांत ब्राह्मण देव झाड तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार. वेदाचा अधिकार काय आहे बघा. त्या देहामध्ये नरदेव, त्या नरदेहात ब्राह्मण देव, त्या ब्राह्मण देहास पाहो अधिकार. अधिकार कोणाचा आहे? आता असो वेद कोठून आले, देह परब्रह्म पावले, द्वैत कसे प्रगटले कोण्या प्रकारे. देव कुठून प्रगटले? ज्याप्रमाणे असे वेद कुठून आले पाहिजे म्हणून भाग दिलेला आहे. असो वेद कोठून आले, देह कासे याचे केले, दैव कैसे प्रगटले कोण्या प्रकारे. वेद कुठून आलं, देह कशा प्रकारे उत्पन्न झाला, देव कसं प्रगटते. देह ऐसा बळावया अनुमान, केले पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता. अनेक तर्क वितर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झालं की याचं समाधान आता केलं पाहिजे. म्हणून वक्ता ज्याप्रमाणे बघा सांगत असतो त्यावेळी श्रोत्यांनी नीट लक्षपूर्वक ऐकलं केलं पाहिजे. प्रत्यक्ष पाहता सांकडी, अवघी होते बिघडावई घडी, अनुमानिता घडीने घडी काळ जातो. अनुभव घेऊन पाहावे. मला वाटलं की अडचण उत्पन्न निर्माण झाली की आपला जो अनुभव आहे तो बाजूला सरता येईल, पण शास्त्रांशी त्याचा मेळ जमला की नाही त्यातूनच सगळे बिघडून जाते आणि निरनिराळे तर्क वितर्क आपण प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये घडत असतो. लोकधाटी शास्त्र निर्णयी, येथे बहुधा निश्चय, म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. ज्याप्रमाणे जनरूपी आणि जनरूढी परंपरा बघा, हा जनाची लालची स्वभाव, बरोबर की नाही. मग लोकधाटी शास्त्र निर्णय सांगितला. जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप सुंदर अंतर दिसून येते. दिवसांचा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, निरनिराळे तर्कवितर्क आपल्या मनामध्ये येत असतात, परंतु जर अनुभव घेऊन पाहिला नाही ना तर नक्कीच या ध्येयाला अडचण उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आपण काय करायचं, नामस्मरण चालू ठेवायचं. लोकधाटी शास्त्र निर्णय, ते बहुधा निश्चय हो, म्हणून या एक प्रयत्न. आता लोकधाटी शास्त्र निर्णय, येथे बहुधा निश्चय, म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप अंतर दिसून येतं. त्यातही एक मत नसते, म्हणून एकच अनुभव घेता येत नाही. आता शास्त्रांची गाडी भरावी,
आणि शास्त्रांची तरी सुटेना गतागुवी. बघा, काही जण सुख्याच असतात आणि त्याचप्रमाणे आता शास्त्रांची भीड धरावी. तरी सुटे नाही गथागोवी. गथागोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे. आता शास्त्राला धरून आपण चाललेलो आहोत, तरीसुद्धा आपल्यातला जो गुंतागुंत आहे तो आपला सुटत नाही. अनेक प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपलं ध्येय तत्पर काम केलं पाहिजे. परंतु शास्त्र रक्षण प्रत्यय आणिला. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत झाला. शहाणाखंड समजाविता एका वचने. शास्त्रवचने मानावी. बघा, शास्त्र रक्षण प्रत्यय आणिला. शास्त्रवचने प्रमाण मानावे आणि अनुभव तर प्रत्येक व्यक्तीमध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. शास्त्र रक्षण प्रत्यय आणिला. पूर्वपक्ष त्यागुणे सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला एका वचने. अनुभव घेऊन आणि शास्त्राला धरून जर पूर्वपक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणलं, त्या अनुभवाच्या आणि शास्त्राच्या आधारे एकच वचन उच्चारलं गेलं पाहिजे. शहाण्या मूर्ख माणसांनी त्याचं समाधान व्हायला हवं. आता शहाणा माणूस कोण हे कळलं गेलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण आपल्याला प्रत्येक प्रकारे जर पाहायला गेलो तर अनेक प्रकारची शिकवण प्राप्त झालेली आहे. शास्त्रीचा पूर्वपक्ष बोलिला. पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. आता पूर्वपक्ष मानला कुठे? जर आपण पाहायला गेलो तो लटक्याच आहे, लटकलेला आहे. नंतर तो खोडून काढला जातो आणि विचार करून जर पूर्वपक्षांचे खंडन केले तर त्याला दोष द्यायचा नाही ना. आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देत नाही, आपण बुचकळ्यात पडत असतो आणि नंतर सर्व झाल्यावर आपल्याला त्या प्रश्नाचा उलगडा निर्माण होत असतो, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं आणि नंतर आपण सांगत असतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शास्त्रीचा पूर्वपक्ष बोलिला. पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. आता शास्त्रातच अशी पद्धत आहे की तिथं पूर्वपक्ष मानला जातो आणि तो लटिकाचा आहे. नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून पूर्वपक्षाचं खंडन केलेलं आहे की नाही. आता आपल्याकडे एक वही आहे, एक पेन्सिल आहे, एक पेन आहे. वहीवर लिहित असताना जर समजा आपलं काही चुकलं तर त्यामध्ये आपण जे चुकलेलं आहे ते खोडू शकतो. कारण का? कारण पेन्सिलने लिहिलेलं आहे. परंतु जर पेनाने लिहिलं असेल आणि ते लपवायचं असेल, बघा तो लटिकाच आहे, नंतर तो खोडून काढला जातो का? कारण तो पेन्सिलने लिहिलेला आहे. परंतु इथे जर चूक झाली तर पेनाने लिहिलेलं आहे तर पान फाडल्याशिवाय, बरोबर की नाही? आपण वहीचा पान फाडतो. जर खाडाखोड केली तर त्या वहीमधलं ते पान खूप खराब दिसतं आणि त्यामुळे वहीला सुद्धा शोभा येत नाही. म्हणून सांगितले ना, शास्त्रीचा पूर्वपक्ष बोलिला. पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. मग शब्द का? तथापि बोलो काही एक. शास्त्र रक्षण कौतुक. श्रोती सादर विवेक केला पाहिजे. शास्त्रांचंही रक्षण करून या विषयांचं कौतुकाने जे विवेचन केलं जाईल त्यावर श्रोत्यांनी आदरपूर्वक विचार केला पाहिजे. आपण कधीही विचार करत नाही, आपण बोलून जातो. शास्त्र रक्षण कौतुक श्रोती सादर विवेक, का भाग दिलेला आहे.
शास्त्राचं रक्षण करून या विषयांचं कौतुकाने प्रत्यक्ष पाहता जर विचार केला, जे विवेचन केले जाईल त्यावर आपण आदरपूर्वक विचार केला पाहिजे. परंतु आपण विचार करत नाही. आपल्याला जर कोणी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आपण अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे करत असतो आणि अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवण्यासाठी अनेकांची गरज भासते. अनेक लोक आपल्या मदतीसाठी येत असतात, परंतु आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आणि ते प्रश्न आदरपूर्वक विचार करून केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षुन कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह अशंका नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.